मी डॉक्टर यशपाल प्रभुदार समाचार हॉस्पिटल बोदवड मुळव्याध भगंदर फिशर हे आजारांवर मागील 15 वर्षांपासून उपचार करतो। आतापर्यंत जवळपास 10,000च्या वर रुग्णांना तपासणी आणि सल्ला दिलेला आहे आणि जवळपास 3,500च्या वर रुग्णांचं क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट केलेली त्यांना कायमचा आराम दिलेला आहे। आपण आज जो व्हिडिओ बनवतोय ना तो नेमका बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की भगंदर काय असतो, भगंदर कसा असतो किंवा याची लक्षणं काय किंवा पर्याय काय आणि याची ट्रीटमेंट कशी करावी लागते। मी आता ह्या माझ्या व्हिडिओनंतर एक भगंदराचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करेल। त्याच्यामध्ये भगंदराचं निदान आम्ही हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीने करतो त्याचे व्हिडिओ दाखवलेले आहे। भगंदर म्हणजे काय असतो, होण्याचं कारण असतं की संडासच्या जागेच्या आतमध्ये ज्या ग्रंथी असतात की ज्या आपल्या संडासच्या जागेच्या मसाला कंट्रोल करायचं काम करतात, त्या ग्रंथींना काही कारणाने इन्फेक्शन होतं। जास्त बैठक, मार लागणे, मोटरसायकलवरचा प्रवास किंवा एखाद्या वेळेस संडास कडक होणे किंवा तिथे इन्फेक्शन होणे, ते ॲनल ग्लँड्स म्हणतो आम्ही त्यांना, त्या ग्रंथींना इन्फेक्शन झालं, जखम झाली की तिथं संडासचे कण मुरतात आणि हळूहळू ते मुरत संडासच्या पाईपच्या बाहेर त्या आजूबाजूच्या ढुंगांमध्ये तो पसरतो आणि मग जिथं कमजोर जागा असेल तिथून फुटून ती घाण जी ती बाहेर पडते। म्हणजे साध्या भाषेत भगंदराला 2 तोंड असतात। एक जे आपल्याला संडासच्या जागेच्या बाहेर आपल्याला दिसतं ते एक तोंड आणि संडासच्या जागेच्या आतमध्ये असतं ते दुसरं तोंड, ते आपल्याला डोळ्याने दिसत नाही। तर भगंदराचे लक्षणं सगळ्यांना जवळपास माहिती आहे की संडास जागेच्या शेजारी फुंसी होते, त्यातनं पू येतो, घाण येतं, रक्त येतं, ते फुटत राहतं, ते फुटलं की बरं वाटतं, परत भरलं 8-15 दिवसांनी की परत अजून थोडासा त्रास सुरू व्हायला लागतो। असे लक्षणं जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे। आता नेमका भगंदर हा उपचाराच्या दृष्टीने, ट्रीटमेंटच्या दृष्टीने कठीण आजार मानला जातो। भगंदरामध्ये जवळपास 5 प्रकार आमच्या हिशोबाने पडतात आणि वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याची ट्रीटमेंट वेगळ्या पद्धतीने केली जाते की भगंदराचं आतलं तोंड नेमकं कोणत्या जागेवर आहे याच्यानुसार त्याचे प्रकार अवलंबून असतात। तर आतलं तोंड जर 2 रिंगच्या मध्ये असेल, मागची जी महत्त्वाची रिंग आहे त्याच्या जवळ असेल किंवा बाहेरच्या रिंगच्या जवळ असेल किंवा फिरून दुसरीकडे गेलेलं असेल, पाईप संडास जागेच्या पाईपला फिरून दुसरीकडे गेलेलं असेल, त्याच्यानुसार त्याचे प्रकार, त्याचं वर्गीकरण असतं आणि त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट करावी लागते। मी जो आता एक छोटासा व्हिडिओ टाकेल ना त्याच्यामध्ये आम्ही भगंदराचं बाहेरचं तोंड जे आहे ना त्याच्यामध्ये एक इंजेक्शन टाकतो, पुश करतो त्याला, म्हणजे एक इंजेक्शन सोडतो आणि ते इंजेक्शन भगंदराच्या आतल्या तोंडामधनं बाहेर येतं आणि त्याच्यावरून आम्हाला असं समजतं की हे नेमकं आतलं तोंड कोणत्या जागेवर आहे। कारण भगंदराची ट्रीटमेंट जर 100% सक्सेस करायची असेल किंवा गॅरंटीने भगंदर बरा करायचा असेल तर आतलं तोंड समजल्याशिवाय भगंदर कायमचा बरा होत नाही। कारण की आतलं तोंड आपण सोडून दिलं आणि वरचे जी फुंसी आलेली त्याला चिरा मारला, त्याची घाण काढली तर भगंदर परत जसाचा तसा होतो। कारण की आतल्या तोंडामधून घाण मुरत असते आणि ते कुठेतरी दुसरीकडे जात असते। म्हणून कोणतीही प्रकारची ट्रीटमेंट भगंदरामध्ये तुम्ही केली, क्षारसूत्र पद्धतीने केली किंवा सर्जन डॉक्टरकडे केली किंवा अजून दुसरी लेझरने केली, कोणत्याही प्रकारे तुम्ही भगंदराची ट्रीटमेंट जर करायचं म्हटलं तर आतलं तोंड नेमकं कोणत्या जागेवर आहे, ते किती लांबीवर आहे हे समजल्याशिवाय तो भगंदर कायमचा बरा होत नाही। म्हणून आतल्या तोंडाची ट्रीटमेंट म्हणजे आतलं तोंड बंद करणं किंवा ते बरं करणं याच्याशिवाय भगंदर कायमचा बरा होत नाही, तो परत होत राहतो। म्हणून बरेच लोक म्हणतात की भगंदर हा परत होतो। परत भगंदरामध्ये सगळ्यात मोठी एक रिस्क असते, धोका असतो की संडासच्या जागेचा कंट्रोल जाणे। 2 रिंगच्या मध्ये जर भगंदराचं तोंड असेल किंवा आतली जी रिंग आहे त्याच्या आसपास असेल तर मात्र ते कट होताना किंवा त्याची ट्रीटमेंट करताना भगंदराची रिंग जर कटली त्या ऑपरेशनमध्ये कोणत्या प्रकारच्या तर संडासच्या जागेचा कंट्रोल जाण्याचा धोका निर्माण होतो। म्हणून भगंदराची ट्रीटमेंट तुम्ही कोणाकडेही करणार असाल तर ती व्यवस्थित चांगल्या डॉक्टरकडे, ज्यांना रिंगचं नॉलेज आहे, ज्यांना भगंदराचं नॉलेज आहे, अशा डॉक्टरांकडे करा। क्षारसूत्र करणाऱ्या डॉक्टरांकडे करू शकतात किंवा सर्जन डॉक्टरकडे करू शकतात, हा तुमचा प्रश्न आहे। परंतु भगंदरावर सगळ्यात जास्त सक्सेस रेट जो आहे भगंदरचा ट्रीटमेंट करण्याचा तो फक्त आणि फक्त क्षारसूत्र पद्धतीमध्ये आहे। जवळपास भगंदराचा सक्सेस रेट क्षारसूत्र पद्धतीमध्ये जवळपास 99%च्या वर आहे आणि इतर पद्धतीमध्ये साधारण 80, 85, 90% असा असतो। म्हणून भगंदराची ट्रीटमेंट करताना क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट केली तर तुम्ही कायमचे त्यातनं बरे होणार। आता ही ट्रीटमेंट नेमकी काय असते, कशी असते याच्या संदर्भात आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू, परंतु ही एक प्राथमिक माहितीसाठी आपण हा छोटासा व्हिडिओ बनवतोय। धन्यवाद।